चंद्रपुर वनी आर्नी लोकसभा क्षेत्र की सांसद प्रतिभा धानोरकर ने आज सामान्य रुग्णालय का निरीक्षण किया। तो आइए सुनते हैं इस निरीक्षण के संबंध में सांसद धानोरकर ने क्या जानकारी दी। सांसद प्रतिभा धानोरकर ने आज जिला सामान्य रुग्णालय में आकस्मिक निरीक्षण किया। इस मौके पर उन्होंने विभिन्न वार्डों में जाकर स्थिति का अवलोकन किया और रुग्णालय में जाकर उन्होंने मरीजों की स्थिति के बारे में भी जानकारी हासिल की। साथ ही इस मौके पर रुग्णालय में मौजूद मरीजों को दी जाने वाली सुविधाओं के संबंध में भी उन्होंने जानकारी हासिल की। साथ ही रुग्णों के साथ रुग्णों के परिजनों से भी उन्होंने बातचीत की। इस दौरान रुग्णालय तथा आसपास में मौजूद गंदगी के बारे में भी उन्होंने चिंता व्यक्त की। साथ ही इस दौरान रुग्णालय में मौजूद चिकित्सकों तथा परिचारकों के साथ उन्होंने रुग्णालय में मौजूद सुविधा तथा रुग्णालय में भर्ती मरीजों के संबंध में भी जानकारी हासिल की। सांसद प्रतिभा धानोरकर के साथ कांग्रेस के कई पदाधिकारी, नगर सेवक, नगर सेविकाएं एवं कांग्रेस के कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। तो आइए सुनते इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए सांसद धानोरकर ने क्या कहा। काही नाही, आज या ठिकाणी चंद्रपूरला येत असताना मागील अनेक दिवसापासून लोकांच्या काही तक्रारी या मेडिकल कॉलेजच्या आणि या रुग्णालयाच्या बाबतीत होत्या आणि त्या अनुषंगाने न सांगता एक औपचारिक भेट म्हणून या ठिकाणी आली। आपण पाहिलं असेल की जिल्हाभरातून जे गरीब सगळे पेशंट आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यांना बेसिक ज्या सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध या ठिकाणी झाल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातच ही आजची विजिट होती। आपण बघितलं असेल की सगळे पेशंट ॲडमिट असतात, त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय व्हावी नाही, त्यांच्यासाठी वॉशरूमची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, डिलिव्हरी वॉर्ड आहे, एक्सरेची मशीन असेल, नंतर ब्लड बँक जी आहे तिथं सुद्धा आपण विजिट केली की लोकांना या सोयी सुविधा वेळेवरती उपलब्ध होती की नाही। आणि या सगळ्या पाहणी दरम्यान आपण पाहिलं की सगळ्यात महत्त्वाचा विषय जो होता की साफसफाईचा, डिलिव्हरीच्या ठिकाणी सुद्धा जे नवजात शिशु त्या ठिकाणी राहतात त्यांना लवकर इन्फेक्शन होते आणि अशा ठिकाणी ज्यांनी साफसफाईचं कंत्राट या ठिकाणी घेतलं आहे त्यांची ती जबाबदारी आहे की काम घेतल्यानंतर ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली पाहिजे। पण आपण पाहिलं की अतिशय गंदगी त्या ठिकाणी आपल्याला दिसली, पाण्याची व्यवस्था नव्हती आणि या दवाखान्यात येणारे लोक मोठ्या प्रमाणात, चंद्रपुरात आज 45च्या जवळपास तापमान तापलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर का पाण्याच्या बाबतीत त्यांची सोय जर का झाली नाही तर जीवितहानी सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याच्या संदर्भातच आता या ठिकाणी आदरणीय कांबळे साहेबांना देखील या सूचना मी केल्या आणि रीतसर पत्राद्वारे देखील ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या त्यांना मी देणार आहे आणि त्याच्या संदर्भातच ही आजची विजिट या ठिकाणी रुग्णालयाला होती। CTV के लिए वैभव रारकर की रिपोर्ट।